दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आपण ख्रिस्ती लोकांविषयी इतर लोकांचे बरेच गैरसमज आहेत. काही जण असं सांगतात की तुमचं नावावरून तुम्ही ख्रिश्चन वाटत नाही, तुमचं नाव आपला भारतीयसारखं आहे किंवा आपलं नाव मराठी नाव आहे तुमचं, त्याच्यामुळे तुम्ही ख्रिश्चन वाटत नाही. माझे आजोबा जे होते हे पाळक होते, परंतु ते धोतर घालायचे आणि त्यामुळे पण इतर लोकांचा अनेक गैरसमज होते की कसं काय हे ख्रिश्चन धर्माचे पाळक आहेत. बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस रविवारची सहभागिता घेतो, पवित्र सहभागिता, त्यावेळेस आपण द्राक्षरस घेतो, आपण भाकर मोडतो. त्याबद्दलही इतर लोकांचे असे गैरसमज आहेत की हे रविवारी चर्चमध्ये जाऊन रक्त पितात आणि अशा अनेक गैरसमज आपल्याबाबत आहेत. प्रथम ज्यावेळेस आम्ही शुभवर्तमान गाजवतो, ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन इतरांना सांगतो, प्रथम लोकांचे गैरसमज दूर करणं हे फार महत्त्वाचं आहे. प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2रा अध्याय बघा, ॲक्ट्स चॅप्टर 2. ह्यामध्ये ज्यावेळेस पेंटिकॉस्टच्या दिवशी शिष्यांवर पवित्र आत्मा आला आणि त्या पवित्र आत्म्याने ते सर्व भरून गेले, त्यावेळेस ते अनेक विविध भाषा बोलायला लागले. आणि काही जणांना खूप आश्चर्य वाटलं की प्रत्येकजण आपापल्या भाषा ऐकत होता. पण काही जणांना असं वाटलं की हे द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. आणि त्या दिवशी पेत्र मग उठला आणि त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं, लोकांना संदेश दिला. त्यांनी सर्वात प्रथम त्यांचा हा गैरसमज दूर केला की शिष्य हे द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. त्यानंतर त्यांनी देवाची योजना जी होती ही लोकांना सांगितली. त्याच्यानंतर त्यांनी जे जुने संदेश ते येऊन गेले, त्यांनी ह्यासाठी कशा प्रकारे भविष्यवाणी केली हे त्यांनी लोकांना सांगितलं. त्यानंतर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताविषयी तारणाची योजना लोकांना सांगितली. आणि त्यानंतर जर तारण व्हायचं असेल तर काय केलं पाहिजे, पश्चाताप केला पाहिजे, हे त्यांनी लोकांना समजून सांगितलं. कधीकधी मला असं वाटतं की संदेश कसा असावा ह्याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे पेत्राचं हे भाषण आहे, पेत्राचा हा संदेश आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आम्हाला संदेश द्यायचा आहे, इतरांना सुवार्ता सांगायची आहे, ती सर्वात प्रथम आम्हाला लोकांचे गैरसमज दूर करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर आम्हाला आमचं शुभवर्तमान गाजवायचं आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, प्रेषितांची कृत्ये ह्याचा 2रा अध्याय आणि 40वे वचन, ॲक्ट्स चॅप्टर 2 अँड वर्स 40. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, ह्या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.